इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. काय झालं सूर्या? स्नेहा, रोहितचा पत्ता मला लागलाय. काय? हो, बहुतेक कोणीतरी फोटो काढायचा प्रयत्न करताय. मला इथून निघावं लागेल. ह्या खेळाशी जोडलेल्या प्रत्येक मोहऱ्याचा मला मुखवटा काढायचा आहे, काही झालं तरी सुद्धा. मला तर वाटतंय सूर्या, त्या षडयंत्रामध्ये शिकार पूर्णपणे तुला करून टाकलं गेलंय हे समजून घे तू. ही ती बाई आहे जिने भल्या भल्यांचे दात घशात घातलेत. असं असेल तर मेम साहेब, मग तुमचं काम होऊन जाईल. त्यांच्यापासून एकदा का सुटले तर मग भाऊजींना तर कोणत्याही दिवशी झोपेच्या गोळ्या देऊन नेहमीसाठी झोपवून टाकेन. रितिका हा वार झेलू शकणार नाही. माझी इच्छा आहे की रितिकाच्या मृत्यूची बातमी आहे जी माझ्या कानामध्ये मधासारखी घोळत आहे. मी खरं सांगतोय. ए स्नेहा, आपण दोघं काशीला जाऊया गंगा स्नानासाठी. बस रितिकाच्या मृत्यूची बातमी होते. रोहित तर नाही सापडला, कोणी दुसराच सापडला. जो पत्ता तू मला दिला होतास ना, त्या पत्त्यावर मी जेव्हा गेलो तेव्हा मला कळलं, अचानक चारही बाजूनी माझ्यावर कॅमेऱ्याचा फ्लॅश पडायला लागला. काही लोक लपून माझा फोटोग्राफ काढण्याचा प्रयत्न करत होते. कुठे पाठवलेलंस तू मला? हॅलो हॅलो मेम साहेब, मी तुमचं काम करून टाकलंय. काय इतक्या लवकर? तू खरं तर बोलतोयस ना? 16 आणे खरं बोलतोय मेम साहेब. तू कॉन्फिडंट आहेस ना? काही असं तर नाही ना की रितिका समजून कोणीतरी दुसरीच मुलगी उचलून घेऊन आलायस तू? मी रितिकाला उचलून घेऊन आलोय. तुमची कलेक्टर साहेबा माझ्या ताब्यात आहे. पुढे काय करायचंय? टपकावून टाकू काय? नाही नाही नाही, तू तिला तुझ्या कस्टडीमध्ये जिवंत ठेव. हे शुभ कार्य तर मला माझ्या हातानेच करायला आवडेल. शिवाय त्या अगोदर मला खूप माहिती तिच्याकडून वदवून घ्यायची आहे. मग लवकर या मेम साहेब, मी तर तुमचं काम करून टाकलंय. आता माझा टाइम वेस्ट करू नका. डोंट वरी रुस्तम, मी ताबडतोब येते आणि तुझं इनाम पण घेऊन येते. बस थोडीशी वाट पहा. ओके मेम साहेब. थँक्यू रुस्तम, तू मला मदत करून माझ्यावर फार मोठे उपकार केलेस. हॅलो. अभिनंदन सूर्या, आपलं पहिलं मिशन यशस्वी झालंय.
तुझी प्रिय प्रिय पुतणी शहराच्या कलेक्टर साहेबा आता माझ्या ताब्यात आहेत. व्हेरी गुड व्हेरी गुड. ती ती तुझ्या ताब्यात आहे ना? तू तिला चांगल्या तऱ्हेने तिच्यावर फास टाकून ठेवलायस ना? हो, या शुभ कामाला तुझी उपस्थिती असणं खूप गरजेचं आहे. आणि स्नेहाला पण जरूर बरोबर घेऊन नाही ये. नाही नाही, अशी चूक कधीच करू नकोस. म्हणजे तुझा विचार तर नाही ना बदलला? नाही नाही मेघना, ही संधी खूपच छान आहे. मला काय म्हणायचंय की या सगळ्यामध्ये आपण आपलं भान हरपता कामा नये. खूपच समजून उमजून काम केलं पाहिजे. तुझं म्हणणं तरी काय आहे सूर्या? त्याचं काय ना की मी किंवा तू तिथे जाणं योग्य नाहीये. आपण लोक फ्रेमच्या बाहेर राहणंच योग्य आहे. यासाठीच कोणीतरी भाड्याचा टट्टू पकडायचा आणि तिचं काम तमाम करून टाकायचं. समजलं ना? नाही सूर्या, या वेळेची तर मी फार फार वाट पाहत होते. आणि जर मग ती वेळ आली असेल तर मग मी ती गमावणार नाही. मी त्या कलेक्टर साहेबिणीला तडपवून मारून टाकेन. समजलं तुला आता? गुड बाय. हो मेघना, जास्त ओव्हर कॉन्फिडंट होण्याची गरज नाहीये. काय म्हणत होती मेघना? हे खुश खबर आहे. रितिका मेघनाच्या ताब्यात आहे. आता ती रितिकाकडे एक एक क्षणाचा हिशोब मागणार आहे आणि तिला तडफडावून मारणार आहे. तिकडे रितिका मरेल आणि आपण इथे तिच्या मृत्यूचा सोहळा साजरा करायचा. रा 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 रा. आता मजा येईल. सोडा मला. हो मेम साहेब, शांत बसून राहा. आता मेघना मॅम येतील आणि त्याच निवाडा करतील. टेन्शन घेऊ नका. बॉस, मेघना मेम साहेब आले. या मेम साहेब, ही आहे तुमच्या समोर तुमची शिकार. आया ऊंट पहाड़ के नीचे. थँक्यू रुस्तम. तू माझं फक्त काम नाही केलंस, तू माझ्यावर फार मोठे उपकार केलेस. आज तुझ्या मदतीनेच तर माझं काळीज पूर्णपणे शांत होणार आहे. थँक्यू मॅम साहेब. काय पण गरज लागली तर बोलवून घ्यायचं. चलतो मॅम. थांब रुस्तम. या खुश खबरीनिमित्त तुझ्यासाठी खूप मोठ्या सोहळ्याची सोय केली आहे. अहो मेम साहेब, तुम्ही तर कमाल करताय. आता बोला तरी काय करायचंय. तुझ्या माणसाला सांगून टाक, कलेक्टर बाईंना पूर्णपणे आजाद करून टाक. तुला तुझी पूर्ण भडास काढण्यासाठी मोठी संधी मिळेल. हे सोडताना
जळला तरी पीळ सुटत नाही. कलेक्टर होण्याचा तुझा गर्व अजूनही बाकी आहे. तू फार मूर्ख आहेस. मूर्ख नव्हे, महामूर्ख आहेस तू. मला किडनॅप करून तू स्वतःवर मोठं संकट ओढवलंयस. कोण कोणासाठी मोठं संकट बनेल याचा तुला लवकरच पत्ता लागेल. तू मला जितक्या जखमा दिल्या आहेस ना, त्या एक एक जखमेसाठी तुला शेकडो जखमा देणार आहे मी. मेघना, गुन्हेगाराच्या मृत्यूला जबाबदार त्याचा गुन्हाच असतो. शिवाय तू बदल्याच्या आगीमध्ये होरपळत न जाणो किती गुन्हे केलेस. सोडून देते मी तुला शेवटची संधी देते. ती ही संधी आहे मेघना, की तू स्वतःहून कायद्याच्या स्वाधीन हो. तुला मृत्यूच्या स्वाधीन केलं की मगच तुझा मृत्यूच माझ्या जीवनाचा मुख्य उद्देश आहे. तुमच्यासारख्या गुन्हेगारांना तुरुंगात पोलिसांच्या ताब्यात पाठवणं हा माझा उद्देश आहे. तुझं म्हणणं कवाई पूर्ण होणार नाही रितिका, कारण की तुझं जगणं आता पूर्ण होऊन गेलंय. तू आता माझ्यात आवडीत आहेस. तू माझ्या उपकारांमुळे जिवंत आहेस. बडबड बंद कर तू. एक संधी देऊ शकते मी तुम्हा लोकांना की स्वतः पुढे होऊन कायद्याच्या स्वाधीन व्हा. मृत्यूची फारच ओढ लागली ना तुला. चल मग ठीक आहे, तुझं काम मीच तमाम करून टाकते. रुस्तम, पकड हिला. अरे तुम्ही दोघं उभे का आहात? पकडा हिला. तुम्ही दोघं मुख्य बहिरे आहात का? अरे दिसत नाही, माझा जीव धोक्यात आहे. रुस्तम, पकड रितिकाला लवकर. तुला काय वाटलं की हे तुझे गुंड आहेत? मला असा धोका दिलास तू? धोका देणाऱ्यांसाठीच नेहमी धोका सरसावत असतो. तुला फसवण्यासाठी आम्ही जाळं पसरवलं होतं आणि तू तर फार सहजतेने या जाळ्यामध्ये फसलीस. यू आर अंडर अरेस्ट मेघना. इन्स्पेक्टर, घेऊन चला हिला. चला चला. मेघनाला अटक झाली? हो जज साहेब, आता ती चालाक स्त्री गजाड झाली आहे. हो, ही तर खूपच चांगली बातमी आहे. दॅट्स डॅम गुड न्यूज. इन्स्पेक्टर, आर यू शुअर की मेघनाला अटक झाली आहे? येस मिस्टर सूर्या. इथून पुढे त्या पोलीस कस्टडीमध्ये सरकारी पाहुणचार घेते. असं कसं होऊ शकतं? माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की पोलिसांनी तर खरंच कमाल केली इन्स्पेक्टर. कदाचित मिस्टर सूर्या, तुम्ही पोलिसांच्या ह्या कामगिरीवर फार खुश नाही दिसत. नाही इन्स्पेक्टर, असं तर काहीच नाही आहे. सूर्या, तुझ्या मनात काहीतरी चालू आहे, नाही तर अशा प्रकारे तुझ्या चेहऱ्याचा नूर नसता बदलला. सूर्या, तुझी तब्येत तर बरी आहे ना? नाही. हो, म्हणजे नाही. त्याचं काय की मला आजकाल खूप गरम होतं, घाम येतो, म्हणून ते डॉक्टर सांगत होते की कदाचित माझं BP हाय आहे. तर मी दाखवून घेईन, सगळं ठीक होऊन जाईल. त्रास होणार नाही मला काहीच. सूर्या, अरे जर ब्लड प्रेशर हाय असेल तर तू निग्लेक्ट नाही करून चालणार. एखाद्या डॉक्टरांना जाऊन दाखव. नाही भाऊ, मी डॉक्टरांना फोन केला होता. ते म्हणाले की मी घरी येईन, क्लिनिकला घेऊन जाईन आणि क्लिनिकमधून तू औषधं घेऊन जा, मी ठीक होईन त्याने. यू डोंट वरी. काय मूर्खासारखं बरळतोय सूर्या? अरे तुला तर घाम पण सुटलाय. तू जा जाऊन आराम कर जा. हो ठीक आहे.
मिस्टर सूर्या, जरा 2 मिनिटं बसाल का? वेल, मला तुम्हाला हे विचारायचं होतं की मेघनाशी तुमचे संबंध खूप जुने, खूप चांगले राहिलेत, राईट? हो, त्याचं काय की माझ्या वाईफची फार चांगली दोस्ती आहे, त्या नात्याने आमच्याकडे हे मेघनाचं येणं जाणं असायचं बस. बाकी तसे त्या संबंधाने काय फरक पडणार आहे इन्स्पेक्टर? याने काय फरक पडतो? माणसाचे संबंध कुणाशीही असू शकतात. आता कुणाच्याही चेहऱ्यावर असं नसतं लिहिलेलं की तो चुकीचा आहे. फरक पडतो जज साहेब. पोलिसांना तपास छानबीन करताना संबंधांचे धागेदोरे फार कामी येतात. अहो, माणसाचे संबंध कुणासोबतही असू शकतात. हो, भाऊ बरोबर बोलतोय अगदी. तेच तर, मेघनाच्या गुन्ह्यांशी आमचा काय संबंध? बाकी जसे सारे लोक आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आहेत, मेघना पण तशीच आहे. हो सर, तुम्ही तर उगाचच घाबरून गेलात. मी तर फक्त तुमच्याशी मेघनाच्या काही गोष्टी शेअर करत होतो. इन्स्पेक्टर, काय आहे ना की भाऊची शहरामध्ये फार इब्रत आहे. आमच्यासारखे सज्जन लोक आपल्या नावावर बेअब्रूचा डाग लागला तर घाबरतात. यासाठीच. सूर्या, तू जाऊन आराम कर. हा, हो यार, तू जा जाऊन आराम कर. एक्सक्यूज मी इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर साहेब, मेघनाला जेव्हा अटक झाली तेव्हा ती तुम्हाला काही बोलली, काही सांगितलं पोलिसांना? हो, काही नाही जज साहेब, अजूनही ती काहीच बोलली नाही. पण खूप लवकरच आम्हाला सगळ्याचा पत्ता लागेलच. या मेघनाच्या अटकेने रोहितपर्यंत पोहोचायला पोलिसांना मदत होईल. हो नक्कीच जज साहेब. मेघनाची अटक फारच इम्पॉर्टंट होती. कारण हो, रोहितच्या ॲक्सिडेंटपासून ते रोहितच्या किडनॅपिंगपर्यंत पुष्कळसे महत्त्वाचे क्लू मिळू शकतात आम्हाला. याचा अर्थ हा की आमचा रोहित आता फार लवकरच सापडेल. कोर्स कावेरी, हे बघ कावेरी, अगं पोलीस ना अगदी मन लावून इन्व्हेस्टिगेशन करतायत आणि मला पूर्ण खात्री आहे की ते सफल होतील. हो नक्कीच. रितिका रितिका रितिका, हिने तर नाकात दम आणलाय. भाऊ, रोहित आणि रितिका, या तिघांमुळे आपलं जगणं मुश्किल होऊन बसलंय. शिवाय चौधरी रितिकाच्या यशावर गरजतोय. तू अगदी खरं बोलतीयस. हा चौधरी कुणास ठाऊक माझ्यावर का संशयित नजर रोखून आहे. पुन्हा पुन्हा मला प्रश्नाच्या घेरात खोळवून टाकतो. ह्या चौधरीला ना थोडे जास्त पंख फुटलेत. तुझं बरोबर आहे. तुला आठवतंय मागच्या वेळी भाऊचा सावत्र भाऊ म्हणून मला कशा प्रकारे इन्स्पेक्टर चौधरीने अगदी पेचात अडकवला होता. सवाल जवाबाने घेरलं होतं. ते तर चांगलं झालं की भाऊजी आणि कावेरीताईंचा विश्वास आपल्यावर फार बसलेला आहे. हो, आणि त्यामुळेच आपण आजतागायत वाचलोही आहोत. स्नेहा, आपल्याला यापुढे असाच विश्वास संपादन करत राहावं लागणार आहे. म्हणजे आता तसं पाहायला गेलं तर आपल्या षडयंत्रांना पण यांच्या जवळ जाण्याची भीती वाटायला लागली आहे. कारण काहीच घडत नाहीये. असं वाटतंय की सफलता आपल्या नशिबातच नाहीये. नाही, हे बोलणं मला नाही मान्य. मरू एक वेळ पण तुटणार नाही. आपण ही सफलता तर एक ना एक दिवस हिसकावून आणू. स्नेहा, बघच तू. अरे जिंकणार तरी कसे? आपल्याला सामील मोहरे एक एक करून गळायला लागलेत. पहिली आयुषी फरार, मग रोहित गायब, त्यात भर मेघनाही पकडली गेली आहे. असफलता, निराशा, पडतं घेणं, पण आपण पुन्हा पुन्हा उभं राहायचं. दिसेलच आपण किती वेळ पडतोय. प्रत्येक वेळी पडो हो, पण पुन्हा पुन्हा उभे राहू. काही लोक मैदानामध्येच उभ्या उभ्या मरून जातात. हो, ते मूर्ख असतात. कोसळतात ते मैदानात, पण कोणतेही धक्के न खाताच. तसं पाहायला गेलं तर आपण भाऊला हादरवण्याच्या प्रयत्नात कधीच कोणती कसर ठेवली नाही. हो, म्हणूनच आदित्य प्रताप सिंग नावाचं झाड अजूनही मूळ रोवून उभं आहे. आपण त्याची साधी फांदी नाही कापू ते शकतो. काही असू दे, या खेपेला आपली समस्या भाऊ नाही, मेघना आहे. हो, पोलिसही आपले सगळे हातखंडे वापरून तिचं तोंड उघडण्याचा प्रयत्न करतील. हीच चिंता फार सतावते. हो, कारण जर मेघनाने तोंड उघडलं तर आपण कुठचेच राहणार नाही. ही जमीन छोटी पडेल, आभाळ छोटं पडेल. कारण माहितीये, कारण एकतर तो रिटायर्ड जज आहे,
दुसरीकडे ती कलेक्टर आणि तिसरीकडे तो इन्स्पेक्टर चौधरी. आपल्याला आपला शेवटचा डाव मेघना बरोबरच खेळावा लागेल. काय म्हणायचं? जर आपल्याला सही सलामत जिवंत राहायचं असेल तर मेघनाला तू लॉकअपमध्येच मारून टाक. म्हणजे तुला सांगायचं की मेघनाची लॉकअपमध्येच हत्या? हो सूर्या, मेघनाला कायमसाठीच झोपवून ये शांत. हे करणं म्हणजे सहज सोपं नाहीये. सूर्या पाण्यामध्ये बुडणारा स्वतःच्या बचावासाठी बचाव करणाऱ्यालाच मारून टाकतो. हेच होत असतं. हो, तू फारच योग्य बोलतेस स्नेहा. जर आपल्याला जिवंत राहायचं असेल तर या चौघांना तर मरावंच लागेल. सर्वांनाच मरावं लागेल. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे हे जीवन सारे.